नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता घरी सगळ्यांच्या समोर सीमा सांगत आहे की स्वीटी आणि मकरनने आपल्याला फसवलेलं आहे आणि स्वीटीला वाईट तर वाटणारच ना. तेव्हा सीमा म्हणते, पण तिला का वाईट वाटेल, कारण मकरनसाठी आपण मुलगी बघतोय ना. तेव्हा सीमा सांगू लागते, हो तिला वाईट वाटणारच आहे, कारण मकरन आणि स्वीटीचा अफेअर चालू आहे. स्वीटी ही मकरनची गर्लफ्रेंड आहे. हे जेव्हा सीमा सगळ्यांच्या समोर ओरडून सांगत असते तेव्हा मकरन आणि स्वीटीला धक्का बसलेला असतो. तेव्हा सीमाला सगळे म्हणत असतात की काय बोलतेस तू हे. तेव्हा सीमाचं असं म्हणणं असतं की जे खरं आहे ना तेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. मान्य आहे मला तुम्हाला सगळ्यांना हे सगळं खोटं वाटणार आहे, तुम्ही कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, हेही मला माहिती आहे, पण मी जे खरं आहे, जे सत्य आहे तेच तुमच्या सर्वांच्या समोर सांगत आहे. हे जेव्हा सीमा बोलत असते तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा स्वीटी म्हणते की हे सगळं खोटं आहे. तेव्हा लगेचच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटीला ती बोलू लागते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला, मी बोलते ते सगळं खोटं आहे. तेव्हा स्वीटी म्हणते की हो, कारण मी मकरनची गर्लफ्रेंड नाही तर मी मकरनची बायको आहे. हे जेव्हा स्वीटी सांगत असते तेव्हा सगळेजण पाहू लागतात, कारण स्वीटी तिच्या गळ्यात असलेलं मंगळसूत्र सर्वांच्या समोर दाखवत आहे आणि सांगत आहे की मी मकरनची बायको आहे. जेव्हा स्वीटी हे सगळ्यांच्या समोर बोलते, सगळ्यांच्या समोर सांगते, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ती दाखवते, तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहू लागतात की ही स्वीटी नक्की काय बोलतीये, याचा अर्थ काय आहे. कोणाला काहीच कळत नसतं, सगळेजण पाहत असतात, कारण स्वीटीने एवढा मोठा धक्का दिलेला असतो. हा धक्का पचवणं सगळ्यांनाच खूप जड जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण स्वीटीची समजूत घालू लागलेले आहेत. स्वीटीला म्हणत आहे की तू चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होत आहे. तेव्हा स्वीटीने का लपवलेला आहे हा प्रश्न पडलेला असतो. सगळेजण स्वीटीला दोष देऊ लागतात. स्वीटी मात्र शांतपणे सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. स्वीटीचं असं म्हणणं असतं की मी आणि मकरनने लग्न केलेलं आहे. त्याचवेळी इकडे सीमा म्हणते की असले मंगळसूत्र ढिगभर मिळतात, अगदी 20-20 रुपयाला बाजारात मिळतात, आणि तू काय सांगायला लागलीस गं हे मंगळसूत्र आहे म्हणून. मंगळसूत्राची किंमत तुला माहिती आहे का, काय असते ते मंगळसूत्र, नक्की काय असतं, त्याचं काय महात्म्य आहे हे तुला माहिती आहे का, असं ती बोलत असते. तेव्हा सगळेजण तिथं असतात. तेव्हा स्वीटी सांगते की हे बघा, हे मंगळसूत्र खरं आहे, मी मकरनची बायको आहे आणि माझं आणि मकरनचं लग्न झालेलं आहे. आम्ही दिल्लीला असताना लग्न केलेलं आहे. तेव्हा मात्र तिथे उभ्या असलेल्या समीरला धक्का बसलेला असतो. सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की तुम्ही आमच्यापासून का लपवून ठेवलं, तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही, हे प्रश्न सगळ्यांना पडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे स्वीटी सगळ्यांना बोलत असते, सांगत असते, तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काय आहे ते चुकीच्या पद्धतीनं होत आहे, अशा पद्धतीनं सगळ्यांच्या समोर यायला नको होतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं स्वीटी रूममध्ये जाते. सगळेजण पाहू लागतात की ही अचानक आतमध्ये का निघून गेलेली आहे. स्वीटी रूममध्ये निघून गेलेली असते आणि तिने रूममध्ये जाते आणि तिच्या बॅगेतून घेऊन येते ते म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट. स्वीटी सांगते की हे माझं मॅरेज सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर हे माझं मंगळसूत्र. जेव्हा मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट स्वीटी सर्वांना दाखवते तेव्हा सर्वजण पाहतच राहतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे सगळं अचानक काय होतं आहे हा प्रश्न पडलेला असतो. स्वीटीने तर आता सगळ्यांना सर्टिफिकेट दाखवलेलं आहे, तिचं मॅरेज रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट दाखवलेलं आहे आणि सगळेजण पाहू लागतात, कारण आता ही गोष्ट खोटी असू शकत नाही, हे स्वीटीनं सगळ्यांच्या समोर दाखवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा तरीही आरोप करतच असते. सीमा म्हणत असते, बघितलं का, म्हणजे ह्या मुलीने सगळ्यांना आपल्याला फसवलेलं आहे, ह्या मुलीने आपला विश्वासघात केलेला आहे. आई, तुम्ही तर किती जीव लावलेला होता, तुमच्याशीही खोटं बोललेली आहे, तुमच्याशीही खोटं वागलेली आहे, तुम्हालाही तिनं फसवलेलं आहे, कोणालाच घरात कळू दिलेलं नाही. जी मुलगी खोटं बोलूनच या घरात शिरलेली आहे तर तिला या घरात कसं ठेवायचं. तुमच्या जागी जर मी असते तर तिला या घराच्या बाहेर धक्के मारत हाकललं असतं, हे सीमा बोलत असते. तेव्हा मात्र शुभालाही धक्का बसलेला असतो. शुभा शांतपणे सगळ्या सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करत असते, सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. तिला भडकवायचं
काम करत असते ती म्हणजे सीमा. सीमाचं असं म्हणणं असतं की आई मला हे अजिबात पटलेलं नाही. जे काय झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण मला असं वाटतंय की यांनी आपल्यापासून ही गोष्ट लपवायला नको होती. हे सगळं सीमा बोलत असते. तिथे मकरंद शांतपणे उभा असतो. स्वीटी सांगत असते की आम्ही हे सर्व सांगणारच होतो. तेव्हा सीमा म्हणत असते कधी सांगणार होता तुम्ही हे सर्व? म्हणजे तुमच्या डोक्यात काय होतं? कधी सांगायचं होतं तुम्हाला हे सगळं? तेव्हा ती बोलत असते की हे बघा कसं आहे, लग्न आम्ही केलं मान्य आहे मला, पण काहीतरी प्रॉब्लेम होता. तेव्हा मकरंद सांगू लागतो पण भाऊ तिथं असतात. भाऊ म्हणतात की मला काय वाटतंय माहिती आहे का, मुलांनी लग्न केलेलं आहे तर शुभा आपण त्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ठीक आहे ना, त्यांनी लग्न केलं, त्यांनी आपल्यापासून गोष्ट लपवली एवढंच ना, पण त्यांनी लग्न करून राहत आहेत, ही गोष्ट ही तेवढीच चांगली आहे. तेव्हा स्वीटी सांगू लागते की आम्ही दिल्लीला होतो, आम्ही दोघंजण कलिग्ज होतो, परंतु मी तिथे मकरंदच्या प्रेमात पडले. त्याचबरोबर मकरंद मला आवडू लागला. पण त्यानंतर घडली ती खूपच भयानक अशी घटना. ती म्हणजे आमच्या दोघांबद्दल माझ्या फॅमिलीला कळलं. माझ्या फॅमिलीमध्ये खूपच विचित्र वातावरण आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जसं सांभाळून घेतलं जातं असं वातावरण हे माझ्या फॅमिलीमध्ये नाही. हे सगळं बोलत असते ती म्हणजे स्वीटी. स्वीटी सगळ्यांना सांगत असते, ती समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर स्वीटी सगळ्यांना सांगत असते की आमच्या घरी असं वातावरण नाही. आणि मग माझ्या घरात जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा मात्र खूप राडा झाला. त्यांनी मकरंदला मारायला काही माणसंही पाठवली होती. त्याचवेळी तिथे खूपच विचित्र असा प्रकार घडला आणि मकरंदला आम्ही कसं तरी वाचवलं. म्हणजे मी आणि मकरंद या सगळ्यातून कसे तरी बाहेर पडलो. आणि मग मकरंद तिथे सांगू लागतो की मी तिकडचा जॉब सोडला आणि मग इकडे मी शिफ्ट झालो. ही गोष्ट आता सगळ्यांना कळत असते. तेव्हा मकरंद म्हणत असतो की आई मी हे सगळं तुम्हाला सांगणारच होतो. तेव्हा सीमाचं म्हणणं असतं कधी सांगणार होतास? म्हणजे अजून किती वेळ घ्यायचा होता? मी तुला प्रत्येक वेळेस विचारत होती ना, तुझ्याशी मी बोलत होती ना, मग तू ही गोष्ट मला का सांगितली नाहीस? अरे आईपासून लपवण्यासारखं एवढं काय झालेलं होतं? मला कळू तरी दे, नक्की काय प्रॉब्लेम होता? हे सगळं शुभा विचारत असते आणि मकरंदकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. मकरंद मात्र शांतपणे गोष्टी बोलत असतो, शांतपणे गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की आई तिथे स्वीटीच्या घरचे मला मारायला आलेले होते, त्यामुळं मी तिथला जॉब सोडला आणि त्यानंतर मी विचार केला होता की मला आता माझं 2-3 दिवसात जॉबचं होणार आहे. एकदा का माझ्या जॉबचं झालं की मी हे सगळं सत्य मी तुला सांगणार होतो. फक्त माझा इंटरव्ह्यू झालेला होता आणि आता त्यांच्याकडून रिझल्ट यायचा बाकी होता. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि शुभा चिडलेली असते. स्वीटी आणि मकरंद यांना भाऊ सांगतात की जावा आता, पाया पडा आणि तुम्ही दोघंही आशीर्वाद घ्या, जोडीने नमस्कार करा. हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की शुभा म्हणते की बास, मला तुम्ही सांगितलं नाही आहे, माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत आणि आता हे तोंडदेखरेपणा करायचं काय गरज आहे? हे सगळं शुभा बोलत असते. तेव्हा स्वीटी माफी मागत असते, मकरंद माफी मागत असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आमच्याकडनं चूक झालेली आहे, मान्य आहे आमच्याकडून चूक झालेली आहे, पण आम्हाला माफ करा असं म्हणत बिचारे लेकरं माफी मागत आहेत. परंतु इकडे शुभा मात्र चिडलेली असते. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण हे इतकं विचित्र पद्धतीनं घडलेलं असतं. त्यामुळं कळतच नसतं की या सगळ्यावर मार्ग कसा काढायचा आहे, म्हणून शुभाही चिडलेली असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना आता भरीस पडण्याचं काम करत असते ती म्हणजे सीमा. इकडे आता सीमा आणि समीर रूममध्ये आलेले असतात. समीर टेन्शनमध्ये असतो. सीमाची मात्र बडबड सुरू असते. सीमा म्हणत असते समीर मी तरी तुला सांगत होते त्या मुलीचं काही चालचलन मला ठीक वाटत नाही, पण तू काय म्हणाला मैत्रीण आहे. तेव्हा समीर म्हणतो की अगं पण त्यांनी लग्न केलं आहे ना, ठीक आहे त्यात काय एवढं. तेव्हा ती म्हणते बघितलं ना, लग्न करून फसवूनच या घरात आलेली आहे असं ती बोलत असते. त्यावेळेस समीर मात्र म्हणत असतो परंतु मग काय आई आणि मकरंद एकमेकांच्या विरोधात तोंड करून उभे राहणार आणि आपण आपल्या घरात सहन करायचं. माझी आई आहे ना ती, आणि तो माझा भाऊ आहे, दुखावले गेलेत ना ते, मी त्यांची समजूत घालतो असं ती म्हणत असतो. तेव्हा इकडे सीमा म्हणते की नाही, मी मकरंदची समजूत घालते, मी जाऊन दोघांशी बोलून येते, त्यांच्यातला गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न मी करते असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता समीरला वाटतं की खरंच
आपली जी सीमा आहे ती सुधारलेली आहे असा समीरचा गैरसमज झालेला असतो. आणि समीर म्हणत असतो की ठीक आहे ये बोलून तू, असं म्हणत समीरने तिला बोलण्यासाठी पाठवलेलं असतं. परंतु घडतं मात्र इकडे वेगळंच. तिला मकरनकडून प्लॅन समजून घ्यायचा असतो. मकरनला मुंबईत राहायचं आहे का, नक्की काय त्याच्या डोक्यात आहे, या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. म्हणून तिने मकरनशी बोलायला आलेली असते. मकरन फोनवर बोलत असतो. या 2 दिवसात झालं पाहिजे माझं ह्याचं काम, असं त्याचं म्हणणं असतं. कारण त्याने इंटरव्ह्यू तर दिलेला असतो, परंतु अजून बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग असतात आणि ते काम त्याचं चालू असतं. लवकरात लवकर या जॉबचं झालं की मग मात्र मकरन हा रिलॅक्स असणार असतो. आणि त्याचबरोबर मकरन तिथे सीमाला बोलू लागतो. सीमा म्हणत असते की कॉंग्रॅच्युलेशन्स, बाय द वे मला माहिती नव्हतं की हे अशा पद्धतीनं होईल, पण माझ्यामुळे तुझा प्लॅन कोलॅप्स झालेला आहे, असं म्हणत ती मकरनची माफी मागू लागते. मकरनला म्हणत असते की मला माफ कर, कारण माझ्याकडून हे सगळं चुकून झालेलं आहे. मला असं घरात सांगून गोंधळ नव्हता घालायचा. पण पुढचा प्लॅन काय आहे, जॉबचं काय, आता तू इथेच पाहत आहेस का, हे विचारलं जातं. आणि त्याचबरोबर तेव्हा तो म्हणतो की नाही, जर मला मुंबईमध्ये जॉब करायचा असता तर मी दिल्लीला गेलो नसतो, असं मकरनचं म्हणणं असतं. आणि ही गोष्ट पत्त्यावर पडते, ती म्हणजे सीमाच्या. इकडे सीमा बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा विचार करत, इकडे शुभा विचार करत आहे. आणि त्याचबरोबर शुभाच्या रूममध्ये आलेली असते ती स्वीटी. स्वीटी त्या दोघींसाठी अंथरूण टाकत असते. तेव्हा सीमा म्हणत असते की काय गरज आहे हे सगळं करायची. तेव्हा स्वीटी म्हणत असते मी बिस्तर लगा रही हूँ. तेव्हा इकडे शुभाचं म्हणणं असतं की पण तू अंथरूण टाकायची गरज काय आहे, कारण तू तर तुझ्या नवऱ्याबरोबर तिकडे मकरनबरोबर त्याच्या रूममध्ये जा, असं सीमा तिला सांगत असते. तेव्हा स्वीटी म्हणत असते की क्या, असं म्हणत ती बोलत असते. ती म्हणत असते की काही झालं तरी मी नाही जाणार, असं स्वीटीचं म्हणणं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सीमा विचार करत असते. सीमा म्हणत असते एकदा तरी मला तुम्ही सांगायला हवं होतं, माझ्यापासून गोष्टी लपवायला नको होत्या, असं सीमाचं म्हणणं असतं. सीमा तिची बाजू त्यांना सांगत आहे, परंतु मुलांकडून चूक घडलेली आहे. मुलांनी ह्या गोष्टी अशा पद्धतीने लपवायला नको होत्या, हे सगळं सीमाच्याही लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे स्वीटी आणि मकरन बोलत असतात. स्वीटी म्हणत असते की मकरन, मी आधी सगळ्यांना घरी सांगायला पाहिजे होतं, खरं माझ्याकडून चूक झालेली आहे, त्यामुळं या चुकीची शिक्षा मला भोगावीच लागणार आहे. कारण एवढे सगळे ते लोक चांगले आहेत आणि आपण त्यांना फसवलेलं आहे, हे सगळं स्वीटी बोलत असते. कारण तिला असं वाटत असतं की ह्या गोष्टी मी घरातल्यांना जर आधी सांगितल्या असत्या तर हे झालंच नसतं. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वीटीचा भाऊ गाडी घेऊन, गुंड घेऊन आलेला आहे. आणि तो आलेला आहे तो म्हणजे यांच्या सार्थक बंगल्याच्या बाहेर. जेव्हा स्वीटीचा भाऊ तिथं आलेला असतो आणि तो त्याची जी ॲक्टिंग आहे ती जबरदस्त अशी दाखवलेली आहे. अगदी त्याने लात मारून गेटवर आत येत राहतो आणि तिथे असलेल्या सगळ्या वस्तू तो फेकून देतो, सगळ्यांना बाहेर बोलवतो. तर सीमा बोलत असते, समीर बोलत असतो, त्याचबरोबर इकडे बाबा असतात, सगळ्यांना तो बोलत असतो. सगळ्यांना म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी मी ऐकून घेणार नाही. आणि स्वीटी चल असं म्हणत स्वीटीचा हात त्याने पकडलेला असतो आणि स्वीटीला तो घेऊन चाललेला असतो. त्याला स्वीटीला तिथे थांबू द्यायचं नसतं, हा त्याचा प्लॅन असतो. तर इकडे स्वीटीला तो खेचत घेऊन चाललेला आहे. त्याचवेळी समीरमध्ये तो स्वीटीचा जीव वाचवण्यासाठी आलेला असतो. त्याचबरोबर समीर बोलून दाखवत असतो आणि त्याचवेळी मकरन मात्र शांतपणे तिथं बसलेला असतो. मकरनचं असं म्हणणं असतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल केल्या पाहिजेत. त्या लोकांनी समीरला पकडलेलं आहे आणि त्याला मारायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर ते स्वीटीला घ्यायला येतात, ते स्वीटीला खेचत घेऊन चाललेले असतात. त्याच वेळी तिथे शुभा येते आणि शुभा म्हणते की नाही, तू सोड तिचा हात, तू जर तिचा हात पकडणार असशील तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव, हे सगळं सीमा बोलत असते. आणि तिने स्वीटीचा जीव वाचवते. ह्या धुपाटण्यानं तुझी धुलाई करेल, एवढं लक्षात ठेव, असं तिने त्याला सांगितलेलं असतं. तर आता ती माणसं भयानक चवताळलेली आहेत. समीर इकडे बाजूला आहे. तर हा जो राडा आहे तो स्वीटी आणि मकरन कशा प्रकारे हँडल करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.